आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। कडक अंमलबजावणीची नवी दिशा। सांगली पोलीस अधीक्षकपदी तुषार दोशी यांची नियुक्ती। अवैध धंद्यांवर करडी नजर, गुन्हेगारांना इशारा। जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला नवी धार देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षकपदी तुषार दोशी यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला असून त्यांच्या रुजू झाल्यानंतरच प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा संदेश पसरला आहे। अवैध धंद्यांना थारा नाही आणि गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी यावेळी दिला। पदभार स्वीकारल्यानंतर दोशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेतला। अवैध वाळू उपसा, दारू विक्री, जुगार अड्डे आणि मटका यांसारख्या बेकायदेशीर धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। तसेच महिलांवरील अत्याचार, चोरी, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून जलद गतीने तपास पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणेला अधिक सजग, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी बाब तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी असे आवाहन त्यांनी केले। पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवूनच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध कारवायांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दोशी यांच्या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्येही नव्या पोलीस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे। प्रशासनाच्या या नव्या धडाकेबाज सुरुवातीमुळे आगामी काळात जिल्हा अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होईल असा विश्वास व्यक्त होत आहे। कायदा हातात घेणाऱ्यांना आता कुठेही आसरा नाही। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।